आपण जे सिनेमे किंवा वेब सिरीज बघतो ना, त्यामागे अनेकदा प्रेरणा असते एका जबरदस्त कथेची. आणि बऱ्याचदा ही कथा कुठून येते माहितीये? एका कादंबरीतून. पण हा जो नॉव्हेल किंवा कादंबरी नावाचा प्रकार आहे, तो आला तरी कुठून? हे शोधून काढायला आपल्याला इतिहासात थोडंसं मागे जावं लागेल, थेट 18व्या शतकात, जिथे इंग्रजी साहित्यात एक मोठी क्रांतीच घडत होती. ह्याचं उत्तर खरं तर अगदी सोपं आहे, ते म्हणजे कथा सांगण्याची पद्धत. कादंबरीने म्हणजे नॉव्हेलने गोष्ट सांगण्याच्या पद्धतीला एका वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवलं. आणि म्हणूनच तर बघा, जगातले कित्येक उत्तम चित्रपट हे गाजलेल्या कादंबऱ्यांवरच आधारित असतात. त्यामुळे कादंबरीचा इतिहास समजून घेणं म्हणजे एक प्रकारे कथांच्या मुळापर्यंत पोचण्यासारखंच आहे. तर आजच्या ह्या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? आपण जाणून घेऊया की कादंबरी म्हणजे नेमकं काय, तिची मुळं कुठपर्यंत पोचली आहेत, ती इतकी लोकप्रिय का झाली, कोणते महान लेखक होते ज्याने तिला घडवलं, तिचे मुख्य घटक कोणते आणि तिचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत. चला तर मग सुरू करूया. 18वं शतक. या शतकाने साहित्याला दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी दिल्या, एक म्हणजे नियतकालिक निबंध आणि दुसरी कादंबरी. पण यातल्या कादंबरीने तर अक्षरशः धुमाकूळ घातला. का? कारण ती त्या काळातल्या लोकांच्या आशा, त्यांच्या आकांक्षा, त्यांच्या रोजच्या जगण्याचं प्रतिबिंब होती. आणि त्यामुळेच सामान्य वाचक तिच्या अक्षरशः प्रेमात पडला. आता अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कादंबरी म्हणजे काय? तर एक मोठी गोष्ट. ही कवितेसारखी नसते, तर सरळ सरळ पॅरेग्राफमध्ये लिहिलेली असते. पण तिचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य माहितीये काय? ती फक्त काय घडलं हे सांगत नाही, तर ती पात्रांच्या मनात डोकावते, त्यांच्या भावना, त्यांचे अनुभव थेट आपल्यापर्यंत पोहोचवते. नोव्हेल हा शब्द आला कुठून? तर तो आलाय एका इटालियन शब्दावरून, नोव्हेला. आणि नोव्हेलाचा अर्थ होतो नवीन. किती समर्पक आहे बघा, कारण त्या काळात कथा सांगण्याची ही एक पूर्णपणे नवीन, एकदम ताजी पद्धत होती. आधीच्या सगळ्या साहित्य प्रकारांपेक्षा खूपच वेगळी. बरं, आज आपण जी कादंबरी बघतो ती काही एका रात्रीत तयार झालेली नाहीये. तिचा प्रवास तब्बल 2000 वर्षांचा आहे. हे अगदी पोकेमॉनच्या उत्क्रांतीसारखं आहे, नाही का? जसा पिचू इव्हॉल्व्ह होऊन पिकाचू बनतो आणि मग रायचू, तसंच कथा सांगण्याच्या या प्रकाराने अनेक रूपं बदलली आणि मग कुठेतरी आजचं स्वरूप धारण केलं. तर या प्रवासाची सुरुवात होते ग्रीक रोमांसपासून. साधारणपणे 2ऱ्या ते 6व्या शतकातल्या या कथा. यात काय असायचं? तर आदर्श प्रेम आणि अंगावर काटा आणणारी साहसी आव्हानं. याच कथांनी खरं तर मोठ्या आणि लांबलचक कथांचा पाया रचला. आपण यांना कादंबरीचे आजोबा पणजोबा म्हणू शकतो. यानंतर मग वर्जिल, मॅलरी आणि विशेषतः जेफ्री चॉसर यांसारख्या लेखकांनी ही परंपरा पुढे नेली. त्यांनी आपल्या लेखनातून लांबलचक आणि गुंतागुंतीच्या कथानकाची जणू काही बीजं पेरली, जी पुढे जाऊन कादंबरीच्या रूपात उगवून आली. पण मग प्रश्न असा आहे की असं अचानक काय झालं की कादंबरी इतकी लोकप्रिय झाली? ती थेट साहित्याच्या केंद्रस्थानी कशी आली? यामागे ना काही खूप इंटरेस्टिंग सामाजिक आणि ऐतिहासिक कारणं आहेत. असं म्हणूया की कादंबरीच्या उदयासाठी एक परफेक्ट स्टॉर्म म्हणजेच एक अचूक वादळ तयार झालं होतं. तुम्हाला माहितीये का, जगातली पहिली कादंबरी 1010 सालीच जपानमध्ये लिहिली गेली होती, द टेल ऑफ गेंजी. त्यानंतर तब्बल 600 वर्षांनी 1605 मध्ये युरोपमधली पहिली कादंबरी आली, डॉन किक्सॉट. पण या साहित्य प्रकाराचा खरा स्फोट झाला तो 18व्या शतकात. तेव्हा तर तिने अक्षरशः संपूर्ण जगाला वेड लावलं. मग प्रश्न येतो की 18वं शतकच का? तर यामागे 4 मुख्य कारणं होती. पहिलं, वृत्तपत्र आणि मासिकांमुळे लोकांमध्ये वाचनाची सवय वाढली. दुसरं, एक नवीन मध्यमवर्ग तयार झाला होता, ज्याला आता राजा राण्यांच्या कथांमध्ये रस नव्हता. त्यांना स्वतःच्या आयुष्याबद्दल वाचायचं होतं. तिसरं, औद्योगिक क्रांतीमुळे लोकांना पहिल्यांदाच थोडा मोकळा वेळ मिळू लागला. आणि चौथं कारण म्हणजे या मोकळ्या वेळेत त्यांना मनोरंजनासाठी आपल्यासारख्याच सामान्य माणसांच्या कथा हव्या होत्या. हे सगळं अगदी जुळून आलं. आणि ह्या सगळ्या सामाजिक बदलाचा थेट परिणाम साहित्यावर झाला. नाटक आणि कवितेसारखे जे पारंपरिक प्रकार होते ते हळूहळू मागे पडू लागले आणि त्यांची जागा घेतली कादंबरीने. तो जो एक बदल झाला तो खूप मोठा होता. रोमॅन्टिक, खानदानी कथांऐवजी आता लोकांच्या रोजच्या जगण्यामरण्याचे प्रश्न मांडणाऱ्या वास्तववादी कथांना महत्त्व मिळू लागलं होतं. आता बघा, प्रत्येक क्षेत्राला काही दिग्गज आकार देतात, त्याला घडवतात. तसंच कादंबरीचंही आहे. काही महान लेखक होते ज्यांनी या साहित्य प्रकाराला घडवलं.
हे लेखक म्हणजे साहित्याच्या दुनियेतले लेजेंड्स होते. त्यांनी फक्त कथा नाही लिहिल्या, तर कादंबरीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. ह्या महान लेखकांना समजून घेण्यासाठी आपण त्यांना सोयीसाठी काही गटांमध्ये विभागू शकतो. सगळ्यात आधी 18व्या शतकात ज्यांनी पाया रचला ते लेखक. मग येतात कादंबरीला स्थैर्य देणारे स्टॉलवर्ड्स. त्यानंतर या प्रवासात ज्यांनी मोलाची भर घातली त्या महिला लेखिका आणि हो, आपले भारतीय लेखक. आता हे जे स्टॉलवर्ट गटातले लेखक आहेत ना, त्यांची नावं लक्षात ठेवायला थोडी कठीण वाटू शकतात. पण काळजी करू नका, त्यासाठी एक मस्त युक्ती आहे. फक्त एक वाक्य लक्षात ठेवा, चावल ना हो तो विल वेल. सोपं आहे ना? यात बघा, चावलमधून चार्ल्स डिकेन्स आणि वॉल्टर स्कॉट, असं करत करत वेलमधून H.G. वेल्सपर्यंत सगळ्यांची नावं येतात. परीक्षेसाठी ही एक एकदम सोपी ट्रिक आहे. तसंच इंग्रजीमध्ये लिहिणाऱ्या सुरुवातीच्या भारतीय लेखकांमध्ये 3 नावं खूप महत्वाची आहेत. मुल्कराज आनंद, R.K. नारायण आणि राजाराव. या त्रिकुटाला लक्षात ठेवायला तर अजून सोपा शब्द आहे, अनार. A म्हणजे आनंद, N म्हणजे नारायण आणि R म्हणजे राव. आणि हो, कादंबरीच्या इतिहासात महिला लेखिकांचं योगदान तर प्रचंड मोठं आहे. त्या फक्त कथा लिहित नव्हत्या, तर साहित्याचे नवनवीन प्रकार घडवत होत्या. ॲन रॅडक्लिफ यांनी गॉथिक नॉव्हेलला एका वेगळ्याच उंचीवर नेलं. मेरी शेली यांनी तर फ्रँकिनस्टाईन लिहून चक्क सायन्स फिक्शन या प्रकाराचा पायाच रचला. आणि व्हर्जिनिया वुल्फ, त्यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस सारखी क्रांतिकारी लेखनशैली जगाला दिली. त्यांचं काम खरंच खूप महत्वाचं आहे. एखादी कादंबरी आपल्याला इतकी का आवडते, ती आपल्याला शेवटपर्यंत खिळवून कशी ठेवते? तर यामागे एक शास्त्रशुद्ध रचना असते. प्रत्येक कादंबरी काही मूलभूत घटकांनी बनलेली असते, जसे एखाद्या इमारतीचे ब्लॉक्स असतात तसे. चला, तर मग कथेची ही रचना समजून घेऊया. तर कोणत्याही चांगल्या कादंबरीचे हे 6 आधारस्तंभ आहेत. 1. थीम म्हणजे कथेचा आत्मा. 2. कथानक म्हणजे घटनांचा सांगाडा. 3. पात्र म्हणजे कथेतले जिवंत लोक. 4. पार्श्वभूमी म्हणजे गोष्ट कुठे आणि कधी घडतेय. 5. संघर्ष, ज्यामुळे कथेत एक प्रकारचा ताण निर्माण होतो. आणि 6. भाषा किंवा शैली, जी या सगळ्याला एका धाग्यात बांधते. यातला एकही घटक जरी कमी पडला तरी सगळी मजा निघून जाते. आता पात्रांबद्दल बोलायचं झालं तर 2 भूमिका सगळ्यात महत्वाच्या. एक असतो नायक, म्हणजे आपला हिरो, ज्याला आपण प्रोटॅगोनिस्ट म्हणतो. अख्खी कथा त्याच्याभोवती फिरते. आणि दुसरा असतो खलनायक, म्हणजे विलेन, ज्याला अँटॅगोनिस्ट म्हणतात. तो या हिरोच्या मार्गात सतत अडथळे आणतो. आणि याच दोघांच्या संघर्षातून खरी गोष्ट पुढे सरकते. आता कादंबरी म्हणजे फक्त एकच प्रकार नाहीये बरं का. जसजसा काळ बदलत गेला तसतशी तिने सुद्धा वेगवेगळी रूपं घेतली. आज तर आपल्यासमोर कादंबरीच्या प्रकारांचं एक अफाट विश्व आहे, कथांचा एक खजिनाच आहे. चला, एक छोटासा दौरा करूया. वास्तववादी कादंबरी, जी आपल्याला आपल्याच आयुष्याचा आरसा दाखवते. ऐतिहासिक कादंबरी, जी आपल्याला थेट भूतकाळात घेऊन जाते. गॉथिक कादंबरी, जी आपल्या मनात भीती आणि रहस्य निर्माण करते. आणि बिल्डुंग्सरोमान, जी आपल्याला एका पात्रासोबत त्याच्या लहानपणापासून ते मोठे होण्यापर्यंतचा प्रवास घडवते. प्रत्येक प्रकाराची स्वतःची एक वेगळीच मजा आहे. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे कादंबरीचं सगळ्यात मोठं योगदान काय असेल, तर ते म्हणजे ती सामान्य माणसाचा आवाज बनली. इतिहासात पहिल्यांदाच मध्यम आणि निम्न वर्गाच्या लोकांची सुखदुःख, त्यांचे संघर्ष साहित्याच्या मुख्य प्रवाहात आले. असं म्हणायला हरकत नाही की कादंबरीने साहित्य खऱ्या अर्थाने सर्वांसाठी खुलं केलं. तर गेल्या 2000 वर्षांमध्ये कथा सांगण्याच्या ह्या प्रकाराने स्वतःला सतत बदललंय. आज आपण AI आणि व्हर्च्युअल रियालिटीच्या जगात जगतोय. विचार करा, मग या नवे तंत्रज्ञानाच्या काळात कादंबरी कोणतं नवं रूप घेईल? गोष्ट सांगण्याचा हा प्रवास पुढे कसा असेल? हा प्रश्न खरंच आपल्याला विचार करायला लावणार आहे, नाही का?